सर्वप्रथम मी आपणा सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा देतो। दुपार संध्याकाळच्या वेळेला विजांसकट जो काही पाऊस पडला, मला वाटलं आजची सभा रद्द होते की काय, कारण मागच्या वेळेला मी जेव्हा एकदा पुण्यामध्ये आलो होतो तेव्हा आमच्या अजय शिंदेच्या इकडे, बरोबर ना, तेव्हा इतका पाऊस पडला की तिकडे तो सगळा चिखल झाला आणि मग त्या दिवशी सभा रद्द झाली। मी म्हटलं अरे बाबा आजची पण होती की काय। या सगळ्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी सभा रद्द झाल्या, पण आज तुमच्या साक्षीने ही एक भव्य सभा इथे आज पुण्यामध्ये होत आहे। खरं तर निघताना मी साधा कॉटनचा झब्बा आणि लेंगा काढला होता, म्हटलं जाऊ, पण म्हटलं पाऊस पडला तर रामतेरी गंगा मेरीचा सीन नको व्हायला। पण मी आपल्या बरोबरच्याला सांगितलं जरा झब्बा काढ, कारण मी तुमच्याशी बोलत राहीन, मागचे ऐकायच्या मनस्थितीत नसतील। आज एक कितवी लोकसभेची निवडणूक आहे मला कल्पना नाही, कितवी आहे, कितवी लोकसभा आहे, 18वी। मी मध्यंतरी एक मुलाखत दिली होती, एक चॅनल आहे बोल भिडू नावाचं, आत्ता एक 7-8-10 दिवसापूर्वी। त्याच्यामध्ये मी म्हटलं होतं की मला समज नाही म्हणणार मी त्याला, पण राजकारणाची उमज ज्याला म्हणतो आपण, असा साधारणपणे तो काळ होता 1975चा काळ होता, ज्याला आणीबाणी लागली गेली। त्यावेळेला अख्खा देश असा सगळा घुसळून निघत होता। मी शाळेमध्ये होतो, परंतु समजत होतो, आजूबाजूचं वातावरण पाहत होतो। त्याच्यानंतर 77 साली मग निवडणूक झाली त्या आणीबाणीच्या विरोधात। मी पाहत होतो साधारणपणे 52 सालापासून, जेव्हा आपल्या देशामध्ये पहिली निवडणूक ज्यावेळेला झाली 52 साली, त्याच्यानंतरच्या सगळ्या निवडणुका पाहत होतो। मग ती 71ची निवडणूक असेल, ती गरिबी हटवणारा होता, काहीतरी एक विषय होता। मग 77ची निवडणूक झाली, त्यावेळेला एक आणीबाणीच्या विरोधामध्ये लाट होती। मग 80ला इंदिरा गांधींवरती ज्या प्रकारचे काही हल्ले झाले, ज्या प्रकारचे काही अत्याचार झाले, ज्या काही गोष्टी झाल्यात, आणि जनता पक्ष हा आतल्या आत पराभवी ठरायला लागला। त्याच्यात परत इंदिरा गांधी आल्या, म्हणजे ते परत इंदिरा गांधींची लाट होती, तो विषय होता। 84 साली इंदिराजी गेल्या, त्यांची हत्या झाली, तो इश्यू होता। 89 साली बोफोर्स हा इश्यू होता। 91 साली राजीव गांधींची हत्या झाली, हा इश्यू होता। 96 साली मला असं वाटतं की बाबरी मशीद हा विषय होता। बाबरी मशीदचा ढाचा पडला होता, त्याला 92-93 दंगली बिंगली झाल्या होत्या, बॉम्बस्फोट झाले होते। 98ला कांदा विषय होता, कांदा महागला आणि तो विषय झाला होता तेव्हा। 99ला कारगिल विषय झाला, आणि त्याचबरोबर विदेशी बाई, परदेशी बाई म्हणून शरद पवार बाहेर पडले आणि आतमध्ये गेले परत। मग 2004ला मला असं वाटतं की इंडिया शायनिंग आलं,
मग 2009ला मला असं वाटतं काहीतरी अनेक काही काही विषय झाले होते, तेव्हा पण काहीतरी विषय होते. 2014ला नरेंद्र मोदींची लाट आली. तो विषय होता, तो इश्यू होता. 2009ला मग ते सगळं पुलवामा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, त्याचा इश्यू होता. ही मी पहिली निवडणूक बघतोय, इतक्या वर्षातली मी ही पहिली निवडणूक बघतोय ज्याला इश्यूच नाहीये, ज्याला विषयच नाहीये. आणि ते विषय नसल्यामुळे प्रत्येक जण आई बहिणीवरनं आपापल्या काढतोय सगळं. एकेकाची भाषणं बघत होतो, एक एक जण बोलताना पाहत होतो. ही सगळी भाषणं आणि या सगळ्या गोष्टीतनं महाराष्ट्र असा कधी नव्हता हो. या सगळ्या गोष्टी बाहेरच्या राज्यात चालू शकतात, इतर राज्यांमध्ये चालू शकतात, परंतु ह्या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या भाषा आणि अशा प्रकारच्या भाषणांमधनं शिव्या आणि सगळ्या गोष्टी, असा महाराष्ट्र कधी नव्हता. आणि या महाराष्ट्रातल्या अनेक बाकीच्या काही पुढाऱ्यांनी वेगळ्याच विषयांमध्ये तुम्हाला गुंतवून ठेवायचं ठरवलंय, वेगळ्याच, ज्याचा प्रगतीशी संबंध नाही आहे. आज नवीन अनेक तरुणी आज विचार करतायत, त्यांच्या भविष्याचा विचार करतायत, त्यांचे पालक त्यांच्या भविष्याचा विचार करतायत. मी आजची सभा तुम्हाला सांगू का मी का घेतोय? मुरलीधरजी आज एका पुण्यासारख्या शहरामध्ये, इतक्या एका मोठ्या शहरामध्ये, इतके विद्वान या शहराने दिले, जगभरातल्या अनेक कंपन्यांना इतके सल्लागार दिले, अशा एका पुणे शहरामध्ये तुम्हाला एका पुन्हा सत्तेत बसणाऱ्या एका पक्षाच्या खासदारकीची उमेदवारी तुम्हाला मिळालेली आहे. म्हणून मी तुमची सभा घेण्यासाठी आलो. एक 4 गोष्टी मला काही सांगायच्या आहेत तुम्हाला. आपण विमानतळावर कोणाला तरी सोडायला जातो बघा, किंवा ट्रेनमध्ये सोडायला जातो, आणि मग जाताना काही 4 सल्ले देतो. बाहेरचं पाणी पिऊ नको, बाहेरचं कुठे खाऊ नको. मी काही जणांचं ऐकलंय, विमानातनं जाताना पण खिडकीतनं हात बाहेर काढू नको असं पण सांगतात. पण मला असं वाटतं की आपल्या या सगळ्या नियोजन शून्य गोष्टींमुळे अनेक वेळेला आपल्या शहरांची जी शहरं बर्बाद होत आहेत, जी डोळ्यात देखत बर्बाद होताना दिसत आहेत, आणि ती जर समजा लोकप्रतिनिधी म्हणून जर उद्या समजा खासदार असतील, आमदार असतील, नगरसेवक असतील, हे जर समजा ती शहरं वाचवणार नसतील, मोठी चांगली करणार नसतील. मी 2014 साली एक छोटी डॉक्युमेंटरी केली होती एस्थेटिक वरती, युट्यूबवरती असेल बघा तुम्ही ती. आणि त्या डॉक्युमेंटरीमध्ये मी एवढंच म्हटलं होतं की आज आपल्या देशामध्ये का नोकऱ्या उपलब्ध नाहीयेत? आहेत. तुमच्या टॅलेंट प्रमाणे नोकऱ्या उपलब्ध आहेत. शिक्षण मिळत नाही का? अरे शिक्षणाची तर राजधानी आहे पुणे. शिक्षण मिळत नाही का योग्य? शिक्षण मिळतंय योग्य. मग तरी पण आपल्याकडची मुलं, आपल्याकडच्या मुली या परदेशी का जात आहेत? शिक्षण तर त्यांना इथेही मिळतंय, नोकऱ्या तर त्यांना इथेही मिळत आहेत, पगार कमी जास्ती प्रमाणामध्ये काही गोष्टी असतील, का जात आहेत मध्ये? ते एकाच गोष्टीसाठी जात आहेत, ते म्हणजे सभोवतालचं वातावरण. त्यांच्या सभोवतालचं वातावरण आहे ते त्यांना आनंदी ठेवत नाहीये. आपल्याकडे राजकीय मुद्दे काढले जातात, पण ते राजकीय मुद्दे खालपर्यंत जातात आणि शाळांमध्ये कॉलेजपर्यंत जातात. ते वातावरण त्यांना आवडत नाहीये. असल्या घाणेरड्या वातावरणामध्ये त्यांना राहू इच्छित नाहीत. म्हणून त्याच्या मनामध्ये पहिला विचार येतो, हा देश सोडून बाहेर निघून जावं. इच्छा नसते, पण सभोवतालचं वातावरण त्याला ढकलतं बाहेर. आज आपले खासदार असतील, आपले आमदार असतील, नगरसेवक असतील, यांची सगळ्यात महत्वाची जबाबदारी आहे सभोवतालचं वातावरण चांगलं करणं, आपापसातलं वातावरण चांगलं करणं.
मी गेले कित्येक वर्ष या पुण्या शहरामध्ये येऊन, त्यावेळेला आता काही यांच्याकडे कोणाकडे रेकॉर्ड असले तर असले मला माहिती नाही, त्यावेळेला एवढे चॅनल पण नव्हते. पण मी तेव्हा सांगायचो, मी जेव्हा पुणे छोटं होतं, जेव्हा लहान होतं, की मुंबई शहर बर्बाद व्हायला एक काळ गेला. वेडं वाकडं वाढायला लागलं शहर. कुठून कुठे चाललंय, काय चाललंय काहीच कळत नाही. पण मुंबई शहराची वाट लागायला एक काळ गेला. पुणे शहराची वाट लागायला वेळ नाही लागणार. आणि छोट्या का पायाभूत सुविधा उद्या उपलब्ध झाल्या की ते शहर बर्बाद व्हायला लागतं, जर नियोजन नसेल तर. एक मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे हा झाला आणि वेड्यासारखं हे शहर वाटेल तिकडे पसरायला लागलं. त्याला काही नियोजन नाही, काही नाही. कुठेही रस्ता निघतोय. मला वाटलं आज इथे काही BRT करावी, मला वाटलं इथे फ्लायओव्हर करावा, मला वाटलं आज फ्लायओव्हर तोडावा, दुसरा बांधावा. काल परवाकडे मी बघत होतो, पुणे शहर, फक्त पुणे महानगरपालिका, एवढीच फक्त गोष्ट बोलतोय, पुणे महानगरपालिका या शहराची लोकसंख्या आहे 70 लाख. आत्ता मी 5-10 वर्षापूर्वीपर्यंत मी ऐकत होतो, साधारणपणे या शहराची लोकसंख्या होती 30 लाख, 32 लाख, 35 लाख. आज बघतोय 70 लाख. आणि या 70 लाख लोकसंख्येच्या शहरामध्ये वाहनं किती आहेत? 72 लाख. कुठून रस्ते मिळणार आहेत तुम्हाला? कुठून रस्ते पुरणार आहेत आपल्याला? ही सार्वजनिक बसेसची व्यवस्था जी आपली असते, आता मेट्रो सुरू झाली आहे. मी मागे मेट्रो सुरू करताना मी आपल्याच अधिकाऱ्यांना सांगितलं होतं, म्हटलं एक सुरू करून बघा पहिल्यांदा पुणेकर जात आहेत का. प्रत्येक शहराची एक मानसिकता असते. मुंबईमध्ये रेल्वेने प्रवास करणं, BSTने प्रवास करणं वर्षानुवर्ष चालू आहे. पुणेकरांची काय परिस्थिती आहे? टू व्हीलर घेतली, मारली किक, चालला. कोण जिना चढेल आणि कोण ती मेट्रो पकडेल आणि कोण कशाला जाईल, त्यापेक्षा आपल्या इथून पटकन जाऊन येतो. हा प्रत्येकाच्या विचारातनं आज ज्या व्हेकल्स वाढलेले आहेत पुणे शहरामध्ये, उद्या रस्ते मिळणार नाहीत आपल्याला. मी जी काय माहिती काढली त्याप्रमाणे पुणे शहरामध्ये साधारणपणे एका शहराला रस्ते हे त्या शहराच्या लोकसंख्येप्रमाणे 15% रस्ते लागतात. आज पुणे शहरामध्ये साधारणपणे 7.5 ते 8% रस्ते आहेत. उद्या सकाळी घरातनं निघाल आणि तिथेच असाल. गेल्या 10 वर्षामध्ये साधारणपणे 30 लाख लोक बाहेरून आले या शहरामध्ये. 30 लाख. शिक्षणासाठी आले, उद्योगासाठी आले. मी फक्त नुसतं तुमच्यासाठी फक्त वाचून दाखवतो, आपल्याकडे कल्पना नसते की पुणे हे शिक्षणाच्या दृष्टीने कदाचित जगातलं असं एकमेव शहर असेल की जिथे एका शहरात सगळ्यात जास्ती विद्यापीठ आहेत आणि वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था आहेत. पुण्यात सरकारचं सावित्रीबाई फुले विद्यापीठ आहे. त्या व्यतिरिक्त 12 डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत, 5 खाजगी विद्यापीठे आहेत, 6 स्वायत्त ऑटोनॉमस विद्यापीठे आहेत, नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे, डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, केंद्र सरकारची 2 महत्त्वाची कॉलेजेस आहेत, त्याशिवाय राज्य सरकारची इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, 8 मेडिकल कॉलेजेस आहेत. याशिवाय सदन कमांड पुण्यात आहे. देशातील पहिल्या 15 टॉप IT कंपन्यांची ऑफिसेस आहेत. पुण्यात 5,80,000 मीडियम आणि स्मॉल स्केल इंडस्ट्री आहे, ज्यांची अंदाजे दिल्लीला कर म्हणून किती भरतं माहिती आहे तुम्हाला? 75 ते 80,000 कोटी रुपये भरतं. शहर मोठं होतंय, शहर वाढतंय. मुंबईमध्ये देखील इतक्या एजन्सीज काम करतात, पण इतक्या वर्षांमध्ये त्या सगळ्या एजन्सीशी मिळून, मग ती महानगरपालिका असेल, ती म्हाडा असेल, अजून कुठची ती तुमच्या ज्या काही संस्था असतील जे प्रत्येक शहर म्हणून बघत असतात, त्यांची सगळ्यांची मिळून एक बैठक नाही झाली, एक मीटिंग नाही झाली इतक्या वर्षात.
माझ्या आपल्या नगरसेवकांना, माझ्या आपल्या आमदारांना, माझ्या भावी खासदारांना माझी विनंती आहे की ज्या काही गोष्टी इथे येत आहेत, आता हा तुमचा नदीचा प्रकल्प महानगरपालिकेला माहीत नाही, केंद्रातनं पैसे आलेत, केंद्र सरकारकडनं काही निविदा काढल्या गेल्या, तो त्याचा प्रकल्प सुरू आहे, महानगरपालिकेला माहीत नाही, जनतेला माहीत नाही, लोकांना माहीत नाही काय चाललंय. तुम्ही उद्या खासदार होणार आहात, आपल्यातले तुमच्यामधले अनेक जण उद्या आमदार होणार आहेत, नगरसेवक होणार आहेत. नुसता नगरसेवक झालो, आमदार झालो, खासदार झालो म्हणून होत नाही, भागत नाही. या शहरांचं जर समजा नियोजन जर समजा आज नाही झालं, ही फुटतील शहरं, उद्ध्वस्त होतील. आणि या शहरांकडे नीट लक्ष दिलं जाऊ नये, बाकीच्या गोष्टींमध्ये करावं म्हणून इकडचे अनेक नेते हे आम्हाला सगळ्यांना इथे जातीपातीमध्ये गुंतवून ठेवतायत. मी अनेकदा हात जोडून विनंती केली आहे, जातीपातीतनं बाहेर या. पहिल्यांदा तुमच्या स्वतःचा विकासाचा विचार करा, तुमच्या आयुष्याचा विचार करा. या जातीपातीतनं तुम्हाला हाताला काही लागणार नाही. एखादा माणूस असतो तो स्वतःची कमजोरी लपवण्यासाठी म्हणून जातीचा आधार घेतो आणि समाजामध्ये पसरवतो. लहान असल्यापासून या शहरामध्ये आलो मी. 71-72 सालापासून मी या शहरामध्ये आलो. एक टुमदार सुंदर असं पुणे होतं. छान बागा होत्या, तलाव होते, वातावरण छान होतं, गर्दीने भरलेलं नव्हतं. आज त्याच पुण्यामध्ये येताना काय अवस्था झाली, कुठून कुठपर्यंत शहर पोहोचलंय जरा एकदा अंदाज तर घ्या. आणि ही नियोजन शून्य जेव्हा शहरं उभी राहायला लागतात, त्याच्यातनं काही आपल्याला हातात लागणार नाहीयेत आणि अनेकांची इच्छा देखील नाहीये. आणि म्हणून ते तुम्हाला दुसऱ्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करतायत. मी मागे सांगितलं होतं ना की ज्यावेळेला शरद पवार साहेबांनी ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली 1999 साली, आज राष्ट्रवादी काँग्रेसची पण लोक इथे आहेत, पण ते अजितदादांबरोबर आहेत. बाकी अनेक मतभेद असतील माझे अजित पवारांबद्दल, पण एक गोष्ट तुम्हाला निश्चित सांगतो, अजित पवार या माणसाने कधी जातीपातीचं राजकारण नाही केलं. मी आजपर्यंत सगळ्या गोष्टी पाहत आलो त्यांच्या, पण एका गोष्टी बाबतीत शरद पवार साहेबांबरोबर राहून पण त्यांनी कधी जातीपातीचं राजकारण केल्याचं आजपर्यंत मला आठवत नाही. आणि हे सगळं जे जातीपातीचं विष हे 1999 सालापासून जे कालवायला सुरुवात झाली आहे, इथे संभाजी पार्कमध्ये राम गणेश गडकरींचा पुतळा उखाडला गेला होता. अरे माहिती आहेत का ते कोण आहेत? राम गणेश गडकरी माहिती आहेत का? अनेकांना वाटलं नितीन गडकरींचे नातेवाईक आहेत म्हणून उखडला. काही माहिती नाही, काही कशाला संबंध नाहीये. पण ह्या सगळ्या गोष्टी, ते जेम्स लेन प्रकरण आणलं गेलं, त्या जेम्स लेन प्रकरणामधनं विष कालवलं गेलं. कोण कुठचा जेम्स लेन? बरं, तो जेम्स लेन मुलाखती देतोय, तो सांगतोय की मी इथल्या कुठच्याही माणसाचं कधीच नाव घेतलं नाही आणि मी कोणाला भेटलो पण नव्हतो, हे त्याच्या मुलाखतीत तो सांगतोय. पण तोपर्यंत तुमच्यात विष कालवून झालं होतं. का विष कालवलं गेलं? कारण तुम्ही जातीकडे पाहावं आणि आम्हाला मतदान करत राहावं. तुम्हाला लागते कशाला चांगलं शहर होण्याशी? मतलब काय तुम्हाला? तुमच्या पिढ्या जन्माला येतील, जिवंत राहतील, म्हाताऱ्या होतील, मरतील. कोणाला गरज आहे याची? आम्ही पेटतो कशामध्ये?
आम्हाला शहर बर्बाद झालं तरी चालेल, आम्ही थंड असतो, पण आमच्याला जातीवरनं काही बोललं की आम्ही लगेच पेटायला सुरुवात होते. का? काही कारण नाही. या असल्या मानसिकतेचा गैरफायदा घेणारी मंडळी आजपर्यंत आज तुमच्या समोर येत आहेत. आज काय तर म्हणे तिथे काही मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये आणि काही तुमच्या मशिदींमध्ये फतवे निघतायत. की काँग्रेसच्या उमेदवारांना सगळ्या मुसलमान समाजांनी मदत करावी, मतं द्यावीत. अनेक मुसलमान आहेत जे सुज्ञ आहेत, ज्यांना अकला आहेत, ते यांच्या वाट्याला जाणार नाहीत. त्यांना समजते काय चाललंय राजकारण. ते आत्ता हे निवडणुकीच्या तोंडावरती हे तुम्ही फतवे काढताय. समजले कोण हे तुम्ही? मुस्लिम समाजाला काय समजलात तुम्ही? तुमची घरची गुरढोर आहेत. त्यांनाही समजतंय कोण कशा प्रकारे काय चाललंय आणि कोण आपल्याला वापरून घेतंय ते. पण बघा, निवडणुकीच्या तोंडावरती फतवे काढले जात आहेत. काँग्रेसला मतदान करा, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा. जर हे मशिदींमधनं हे मौलवी जर समजा यांना फतवे काढत असतील की यांना मतदान करा म्हणून, मग आज राज ठाकरे तुम्हाला आज फतवा काढतो. माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मुरलीधर मोहोळ असतील, भारतीय जनता पक्षाचे काही अजून इतर कुठचे शिंदेचे, अजित पवारांचे जे उमेदवार असतील, त्यांना भरघोस मतांनी मतदान करा. हे जे अनेक लोकांची जी चळवळ चालू आहे ना, चळवळ काँग्रेसला मतदान करण्याच्या दृष्टिकोनातनं, हे कशासाठी? कारण गेल्या 10 वर्षामध्ये तोंड वरती नाही काढता आलं यांना. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्षाचं केंद्रातलं सरकार, माझ्या काही गोष्टींबद्दलचे मतभेद आहेत, ते राहणार. पण ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्याचं अभिनंदन देखील करणार. जे अनेक चांगले मुसलमान आहेत, जे आपापल्या कष्टाने कामं करतायत, नोकऱ्या करतायत, व्यवसाय करतायत, त्यांचा विषय येत नाही. पण काही जे वाह्यात आहेत, ज्यांना इथे सगळा धुमाकूळ घालायचा, धार्मिक धुमाकूळ, ज्यांना गेले 10 वर्षामध्ये डोकं वरती नाही काढता आलंय, ते या सगळ्या काँग्रेसच्या माध्यमातून डोकं वर काढण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून हे सगळे फतवे निघतायत. उद्या जर परत यांच्या हातामध्ये जर काही गोष्टी गेल्या चुकून, पुण्या रस्त्यावरती फिरणं परत हे कठीण करून ठेवतील. मला अजूनही आठवतंय तो सगळा 80-90चा सगळा काळ. काय काय चालू होतं यांचे, उन्माद सुरू होते, उन्माद. त्या सगळ्या गोष्टींचा शेवट होता हा बाबरी मशिदीचा ढाचा पडणं. पण तो ढाचा पडल्यानंतर मला कधीच वाटलं नव्हतं की या देशामध्ये राम मंदिर घडेल, बनेल. पण तुम्हाला निश्चित सांगतो, मी परत मगाशी म्हटल्याप्रमाणे काही मतभेद असतील, पण राम मंदिर जर कोणामुळे होऊ शकलं असेल तर ते नरेंद्र मोदींमुळेच होऊ शकलं या देशामध्ये. जो माझा कारसेवक त्यावेळेला गेला, मुलायम सिंग यादवच्या लोकांनी, पोलिसांनी ज्याला गोळ्या घालून ठार मारले, ज्याला कारसेवकांना, आणि त्यांची शरयू नदीमध्ये ज्याला प्रेत फेकून दिली गेली होती, माझ्या डोळ्यासमोर आजही आहे ते चित्र. जेव्हा ते राम मंदिर झालं त्यावेळेला त्या कारसेवकांच्या आत्म्याला काय शांती मिळाली असेल की आपलं बलिदान फुकट नाही गेलं. पण भावनिक विषय हे स्वतःपुरता ठेवायचे असतात. तुमचं मत, तुमच्या गोष्टी ह्या सगळ्या मतपेटीमधनं व्यक्त व्हायला पाहिजेत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आपल्या नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, यांच्याकडनं तुम्ही पहिल्यांदा त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत की माझ्या शहराच्या नियोजनाचं काय चाललंय. आणि मी आपल्याला पण सांगू इच्छितो, या इकडे,
या इकडे या. ज्या पुणे शहरातल्या लोकांकडनं अनेक तज्ज्ञ लोक इथे राहतात, अनेक विद्वान लोक इथे राहतात, या शहराची मांडणी कशा प्रकारे झाली पाहिजे, कशा प्रकारे याला पाणी पुरवठा झाला पाहिजे, कशा प्रकारे याची आरोग्य व्यवस्था असली पाहिजे, कशा प्रकारचे इथे रस्ते, फ्लायओव्हर्स, ब्रिजेस हे झाले पाहिजेत, या माझ्या पुण्यामधल्या जनतेला सुखाने कसं नांदता आलं पाहिजे, घरातनं बाहेर पाऊल ठेवल्यावरती सुखासमाधानाचा श्वास घेता आला पाहिजे. मी एका चांगल्या शहरामध्ये राहतोय, हे चित्र उभं करण्याचं काम, जबाबदारी ही तुम्हा लोकांवरती आहे. सगळीच नाही, पण खासदार, आमदार, नगरसेवक सगळ्यांनी मिळून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. मला असं वाटतं की याची सगळ्यांची मिळून एक बैठक होणं गरजेचं आहे आणि या पुणे शहराला एक चांगला आकार देण्याचा आपण प्रयत्न करू. माझा तर सहभाग तर 100% असेलच असेल, त्याच्यामध्ये काही दुमत नाही. परंतु आज ह्या 18व्या लोकसभेच्या निवडणुकीला सगळेजण सामोरे जाताना जसे ते फतवे काढू शकतात, तसं जाता जाता फक्त आपल्याला एवढंच सांगतो की या माझ्या पुण्यातल्या हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, तुमचं देखील मोहोळ उठू देत आणि आमच्या मोहोळांना तुम्ही प्रचंड मताने विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.